ओम साई सेवा मंडळ कोणगाव आयोजित कोणगाव ते श्री क्षेत्र शिर्डी पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन। दरवर्षीप्रमाणे यंदाही ओम साई सेवा मंडळ कोणगावच्या वतीने साईबाबांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते। या साईबाबांच्या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने साई पदयात्री साईबाबांची पालखी खांद्यावर घेऊन श्री क्षेत्र शिर्डी येथे जात असतात। तर यावेळी कोणगावमध्ये साईबाबांचा भव्य दिव्य पालखी मिरवणूक सोहळा देखील मोठ्या आनंदात पार पडला व यावेळी कोणगावातील ग्रामस्थ साईबाबांच्या पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित देखील होते। तसेच ओम साई सेवा मंडळ कोणगाव आयोजित साईबाबांच्या पालखीस मोठ्या संख्येने उपस्थित सर्व साई पदयात्र्यांना कोणगावातील ग्रामस्थांनी चहा नाश्त्याची देखील व्यवस्था केली होती। ओम साई सेवा मंडळ कोणगाव आयोजित यंदाच्या साईबाबांच्या पालखीच्या उत्सवाचे अध्यक्ष सचिन कराळे यांची नेमणूक करण्यात आली होती। तर चला पाहूया यावेळी ओम साई सेवा मंडळ कोणगाव आयोजित कोणगाव ते श्री क्षेत्र शिर्डी पालखीसह पदयात्रेमध्ये अनेक ग्रामस्थांनी सर्व पदयात्रेंना शुभेच्छा देखील दिल्या। आज आपण बघता गेली 19 वर्ष या कोणगावातनं ओम साई सेवा मंडळ यांच्या माध्यमातून कोणगाव ते शिर्डी पायी पालखीचं आयोजन केलं जातं। मोठ्या संख्येने गावातील भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी घेतात। कोणगाव ते शिर्डी पायी प्रवास करत साईबाबांची पालखी घेऊन जातात आणि साईबाबांचं दर्शन घेतात आणि याच्या माध्यमातून आमच्या गावात एक भक्तिमय वातावरण तयार होतं। अनेक तरुण या पालखीच्या माध्यमातून सत्मार्गाला लागले आणि अशा या पालखीला मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि साई चरणी गणपती चरणी प्रार्थना करतो की सर्व साई भक्तांना सुखरूप त्यांचा प्रवास होऊ दे आणि पुन्हा गावात सर्व लोक सुखरूप येऊन आणि उत्साहात जल्लोषात साईबाबांचा भंडारा देखील इथे होईल आणि सर्व गावामध्ये चांगलं एक भक्तिमय वातावरण तयार होईल। या माध्यमातून मी सर्व आपले जे आयोजक आहेत मच्छिंद्र म्हात्रे असतील, दयानंद म्हात्रे असतील, मिथून आणि त्यांचे जेवढे सगळे सहकारी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो। गेली 19 वर्ष हा अविरत ही साई पालखी या गावातनं आपण आयोजित करतात आणि येणारे अनेक वर्ष ही पालखी अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने आयोजित केली जावी अशी त्यांनी शुभेच्छा देतो। म्हणण्यापेक्षा गावातील सर्व लोक एकत्र येऊन सेवा त्या पालखीच्या माध्यमातून देत असतात। भेटणारे साईबाबाच आहेत त्याच्यामुळे त्या उत्साहाने आम्ही करत असतो। आज ओम साई सेवा मंडळाकडनं आज कोणगावातनं साईबाबांची पालखी निघत आहे। आज कोणगाव ग्रामपंचायत तर्फे मी त्यांना शुभेच्छा देते की त्यांची पालखी आणि प्रत्येक श्री सेवेकरी उत्तमाचा जावा आणि उत्तमाचा घरी परतावा साईबाबाच्या कृपेने ते होणारच आहे। तसेच आज ओम साई सेवा मंडळाने माझ्या मिस्टरांना सचिन भाऊ कराळे यांना या पालखी महोत्सवाचा उत्सवाचं अध्यक्षपदाचा भार दिला आहे आणि माझ्या कराळे कुटुंबाकडनं आणि कोणगाव ग्रामपंचायत कोणगावाकडनं मी त्याचे खूप खूप आभार मानते की कराळे तुम्हाला एवढा मोठा मानाचा भाग दिला। त्यासाठी मी आमचे दही भाऊ मच्छिंद्रनाथ म्हात्रे भाऊ म्हात्रे यांना खूप धन्यवाद देते की त्यांनी एवढा विश्वास आमच्यावर ठेवला आणि कायम असंच प्रेम आमच्या कुटुंबावर राहावं त्याची मी त्यांना शिर्डीतील आपल्या लागतील पाय तळतील पाय सर्व त्याचे या उक्तीप्रमाणे कोण गावामध्ये गेले 19 वर्ष मागील 18 वर्षापासून हे 19 वर्ष आहे शिर्डी कोणगाव ते शिर्डी पदयात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने काढतात। सर्व पर्यटनाची यात्रा सुखरूप व्हावी आणि त्यांना बाबा दर्शन घडावं त्यांच्या मनोभाव पूर्ण व्हावेत। माझ्या पदयात्रेत आमच्या नवदुर्गा मित्रमंडळ आणि ममता पास्टरच्या वतीने आम्ही त्यांच्या प्रत्येक वर्षी इथे वेलकम करतो, स्वागत करतो, चहा बिस्किट त्यांचा प्रवास सुखद व्हावा ही बाबाच्या ही कोणगावातली प्रथा आहे। कोणगाव शिर्डी पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डी ही पदयात्रा अखंड सुधावे आणि ग्रामस्थांचा चांगला प्रचार आहे। सर्व तलागाचे कार्यकर्ते तलागातील जे लहान थोर जे आहेत मंडळी ती सर्व माणसं नागरिक महिला उत्स्फूर्तपणे सभा देतात आणि प्रत्येकाविरुद्ध असं आमचं ते खाली असं त्यांना शुभेच्छा मनपूर्वक ही पालखी पूर्णपणे आणि कायम स्वरूपी सुधावी हीच बाबांची प्रार्थना। साई बाबा की धन्यवाद। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ओम साई सेवा मंडळ कोणगाव या कोणगावची साई पालखी सोहळ्याने आयोजित केलेला आहे। यंदाचा हा आमचा 19वा वर्ष आहे। तरी सर्व साई भक्त यामध्ये भरघोस संख्येने पदयात्री करणार आहेत। या वर्षीचा पदयात्रीचा आमचा आकडा आहे 300 आणि आमची सेवेकरू 50 असे टोटल 350 जण आम्ही आहे।
पहिल्यांदा जेव्हा आम्ही पालखी काढली होती तेव्हा 35 जण होतो. त्याच्यावर आता 2 शून्य वाढलेले आहे. हीच आमची गावची शोभा आहे आणि आम्हाला असंच या गावकऱ्यांनी सहकार्य करावे या पुढे सुद्धाही. आणि असेच सर्व आमचे जेवढे दानशूर व्यक्तिमत्व या गावचे असे मोठे मोठे लोक आहेत ते आम्हाला या पालखीला विशेष सहकार्य करतात. त्यामध्ये आमचे वरुण शेठ पाटील असतील, बाळ्यामामा असतील, आणखीन आमचे सर्व गावचे जे मेन आम्ही ज्यांना मानाने सर्वांनी कोणाला फोन केला की या पालखीचा अशी काय तुमचं योगदान असेल तर त्यांचा हा एकच शब्द असतो, तुम्ही जे बोलाल ते. आणि आम्ही सुद्धा आम्हाला जेवढे लागतं तेवढेच घेतो आणि दरवर्षीप्रमाणे हा पालखी सोहळा खूप जोशाने आणि जल्लोषाने साजरा होतो. तसंच या पालखी सोहळ्याचा महत्व आणि या गावची शान म्हणजे आमचा साई भंडारा आहे. या साई भंडाऱ्यामध्ये कमीत कमी आपले 6 ते 7 हजार लोक साई भंडाऱ्याचा महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यासाठी सर्व लोक या गावची व बाहेर गावची सुद्धा आम्हाला योगदान करतात आणि असंच सहकार्य करावे. यावर्षी सुद्धा पालखी व्यवस्थित येईल. यावर्षीचे आमचे उत्तर देश आहेत सचिन भाऊ कराले यांच्या सहकार्याने यावर्षीचा पालखी सोहळा व भंडारा सुद्धा जोरातच होईल आणि सर्व साई भक्त यामध्ये चांगल्या प्रकारे सामील होतील. साई भंडाराचा महाप्रसाद चांगल्या प्रकारे घेतील. तसेच आमचे रवींद्र भाविस्कर यांचे देखील आम्ही खूप आभार मानतो की सकाळची काकड आरती जशी साईबाबाच्या मंदिरात होते तशीच आमच्या पालखीमध्ये होते. त्याचा सर्व शेअर आम्ही रवींद्र भाविस्कर यांना देतो. अशीच आमची साई पालखीची सेवा करत राहावी ही साई चरणी प्रार्थना व सर्व साई भक्त आमचे सुखरूप जावे, सुखरूप यावे ही गणराज चरणी प्रार्थना करतो. साई चरणी प्रार्थना करतो. ओम साईराम. 2007 साली ओम साई सेवा मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हापासून लागोपाठ 19 वर्ष ही पालखी सतत चालू आहे. या पालखीचे अध्यक्ष दयानंद म्हात्रे, संघटक मच्छिंद्र म्हात्रे आणि दरवर्षी या पालखीचा उत्सव अध्यक्ष बदलत असतात. यावेळेला सचिन भाऊ कराळे यांना तो बहुमान मिळालेला आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. आणि ही पालखी अविरत आता 19 वर्ष सुरू आहे. 19 वर्ष त्याच्यावर अजून 1 झिरो वाढव 2 झिरो वाढवताची ही सतत चालूच राहणार आहे. कारण ह्या पालखीमध्ये जी व्यवस्था असते खाण्यापिण्याची असो, प्रत्येक व्यवस्था सगळ्या गोष्टी जागच्या जागी, कोणालाही काही त्रास होत नाही. ते पदयात्री आहेत त्यांना फक्त चालायचं आहे, आपली व्यवस्था ठेवायची, बाकी सगळ्या गोष्टी त्यांना वेळेवर मिळतात. ही सगळी व्यवस्था जे पालखीचे सगळे सेवेकरी आहेत, दयानंद म्हात्रे असतील, मच्छिंद्र म्हात्रे, अजून काही सहकारी मिथून विलास वगैरे, हे काटेकोरपणे त्यांची व्यवस्था करतात. आणि जी आमची आरती होते संध्याकाळी, इतकी सुंदर आरती होते, खूप म्हणजे अक्षरशः बेभान होऊन आमचे पदयात्री नाचतात तिथे. म्हणजे ते इतकं चालतात पण ते चालल्याचं जराही त्यांना कुठे थकवा असा जाणवत नाही. आरतीच्या वेळेला इतके बेधुंद होऊन ते नाचत असतात. ही पालखी आज 19 वर्ष जरी झाले ते अजून ही अशीच चालत राहणार आहे. मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की हे जे पालखीचे सेवकरी आहेत ज्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे, ते दयानंद म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे आणि जे बाकी सहकारी, त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहो अविरत. आणि जसं दयानंद म्हात्रे यांनी सांगितलं, जो भंडारा जातो साई भंडारा, 7,000पेक्षा जास्त लोक या भंडाऱ्याचा मान घेतात आणि भंडाऱ्याचा सुविधा त्यांना सगळ्यांना मिळते. सगळे लोक त्याचा आनंद घेतात. आणि हे खूप कमी असं बघायला मिळतं की सगळे लोक एकत्र येऊन गुण्या गोविंदाने या पालखीचा सन्मान करतात, पालखीत येतात आणि पदयात्रा करतात. तर खूप एक वातावरण चांगलं असतं की जेव्हा सगळे चालतात त्यांना एकच ध्यास असतो की साईबाबांचं दर्शन, साईबाबांच्या चरणी जाऊन लीन व्हायचं. त्यामुळे त्यांचं पायाला फोड येतात, चालता चालता बऱ्याच दुखापत होतात, पण तरी सुद्धा एकच लक्ष असतं ते साईबाबांचं दर्शन. त्यामुळे त्यांना तो थकवाही जाणवत नाही. त्यामुळे सर्व साई भक्त अगदी खुश असतात. असो 19 वर्ष झाली, अजून याच्या पुढे चालत राहू दे. मी पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो या पदयात्रेसाठी आणि सगळे सुखरूप जाऊन सुखरूप परत येऊ दे आणि कोणालाही दुखापत न होता सगळ्यांनी पुन्हा आपापल्या घरी येऊन साईबाबाचं दर्शन घेऊन परत यावं अशी साईबाबांच्या चरणी पुन्हा प्रार्थना करतो. ओम साईराम. ओम साईराम. ओम साई. जी ओम साई सेवा मंडळ हे पालखी जी जाते
आणि त्या पालखीचे आमचे जे वादक आहेत, ढोलकी वादक, जे पालखीची आरती आम्ही करतो, सकाळ संध्याकाळ जी आरती होते ना, त्या आरतीसाठी जे कच्ची वाजवायचं काम करतात आमचे विलास कराळे, अतिशय सुंदर अशी कच्ची वाजवतात. आणि ते वाजवतात तेव्हा असं म्हणजे एकही असा पदयात्री असा नसतो की ज्याचे पाय थिरकणार नाहीत. अगदी मी तर म्हणेन अपंग व्यक्ती सुद्धा नाचायला लागेल अशी ती सुंदर अशी कच्ची वाजवतात. आणि त्यामुळे आमच्या आरतीला इतका जोश येतो की सगळेजण बेभान होऊन नाचतात. त्यांना पदयात्रीला तर अतिशय त्यांना थकवाई जाणवत नाही. आरती झाली म्हणजे मला वाटतं ती आरती त्यांची एक एनर्जी आहे, औषध आहे त्यांच्यासाठी. इतकं सुंदर ते सकाळी पण आणि संध्याकाळी पण कच्ची वाजवतात. मी विलास कराळे यांना शुभेच्छा देतो. तसंच आमचं पालखी वगैरे सजवायचं काम आमचे आनंद म्हात्रे ते पण असतात. अतिशय सुंदररित्या ते पालखी सजवतात. रात्री आम्हाला ऍक्च्युली त्रास होतो त्यांचा की आमची आरती चालू असते किंवा आम्हाला तिथे साफसफाई करायची असते, पण ते मध्ये ते त्यांची सजवायची ते तयारी चालू असते. पण तरी सुद्धा खूप असं चांगलं वातावरण त्या ठिकाणी असतो. मी सर्व गावकऱ्यांना विनंती करेन, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पालखीचं दर्शन घ्यायला नक्की या. इतका आनंद असतो ना की तो आनंद असा आपल्याला विकत कुठे मिळणार नाही. खूप चांगलं वातावरण असतं. सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो. आमचे विलास कराळे किंवा अनंता म्हात्रे यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडत राहो. ओम साईराम. हे आमचे अनंता म्हात्रे, ही ओम साई सेवा मंडळ कोणगावाची जी पालखी असते आणि ती पालखीला सजवायचं काम जे आहे ना ते उत्तम प्रकारे करतात. मगाशी मी त्यांच्याबद्दल परंतु ते इथे उपस्थित नव्हते म्हणून ते कोण अनंता म्हात्रे ते सगळ्यांना कळावं म्हणून त्यांना समोर घेऊन त्यांच्याबद्दल सांगतोय. अतिशय उत्तम प्रकारे ते पालखी सजवतात, रंगीबेरंगी फुलं, आणि त्याच्यावर लक्ष असतं त्यांचं. पुढे फुलं कोवळून जायला लागली की त्याच्यावर पाण्याचा फवारा वगैरे मारणे, हे सगळं काम ते नीट काटेकोरपणे करतात. आणि त्याच्यामुळे कुठे पालखीची फुलं अशी कुठे कोमेजलेले वाटत नाही. आणि शेवटच्या दिवशी ज्याचं दर्शन असतं पालखीचं, त्या दिवशी तर पालखी इतकी सुंदर सजलेली असते की खूप म्हणजे विचारू नका, अशी खूप छान पालखी ते सजवतात. अशी कला त्यांच्यामध्ये आहे. मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच साईबाबांची सेवा घडत राहो. ओम साईराम.